तो घरी आला. नेहमीप्रमाणे आईचे प्रश्न सुरू झाले. तो म्हणाला, आयडे, मी फ्रेश होतो, मग सांगतो तुला सगळं, चालेल? जा फ्रेश होऊन ये जा, असं म्हणत तो फ्रेश व्हायला गेला. पण मनातले विचार काही थांबायचे नावच घेत नव्हते. बाहेर येऊन त्याने चहा घेत घेत आईला सगळं काही सांगायला सुरुवात केली. आईला पहिला खूपच आनंद झाला, पण जेव्हा नोकरीचं ऐकलं तेव्हा मात्र असं वाटू लागलं की माझ्या मुलाला माझ्यापासून तोडणार असेल का ही. ती शांत बसली. तो म्हणाला, आई, मी नाही म्हणून सांगितले ग, तू नको टेन्शन घेऊ. ती म्हणाली, अरे पण चांगलं आहे, सोड काम, पैशाच्या मानानं, पण खूप लांब आहे. बघ, मी काय नाही म्हणत नाही, जायचं असेल तरही जा. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा नकारार्थी भाव दिसत होता. त्याला हे समजलं होतं. तो म्हणाला, आई, मी विजू आणि विशूला भेटून येतो, आल्यावर जेवूया, एकदा त्यांनाही विचारतो. जा, विचार काय म्हणतात ते बघ. आई म्हणाली. त्याने नेहमीच्या कट्ट्यावर दोघांनाही बोलवून घेतलं. ते दोघेही येऊन थांबले होते तिथे. विजू म्हणाला, काय आज सासरवाडीला गेलता, कसं काय वाटतंय, झालं का मग फिक्स? कशाचं काय रे, सगळंच नवं आणि नवल होतं माझ्यासाठी, धीरज बोलला. विशू म्हणाला, म्हणजे रे, काय झालं असं हे? तर लावले नाहीत ना त्यांनी? तुला काय नाही रे बाबा, म्हणजे ती मला वाटते ना तसं काय नव्हतंच तिथं, म्हणजे तिचं पण लग्न झालं की कायम, विजू बोलला. असं म्हणत सगळेच हसू लागले. नाही, अरे ती खूपच श्रीमंत आहे, आमदाराची मुलगी आहे ती. काय सांगतोयस? ते दोघेही बोलले. खरंच, माधवनगरचे आमदार जयदीप मोहितेंची एकुलती एक मुलगी अनन्या, जी आपल्या विचारांच्या पलीकडची आहे, जिच्याशी मैत्रीच करणं फक्त ठीक आहे, लग्न नाही. अरे बापरे, काय सांगतोयस? दोघांनाही थोडा धक्का बसला. त्याने घडलेलं सगळं त्या दोघांना सांगितलं. नोकरीचंही सांगायला विसरला नाही तो. पण त्या दोघांच्या मते नोकरीला जाणे चांगले की ऑफर मागून मिळत नाही अशी ऑफर, जा तू, असं ते दोघेही हट्ट करू सांगत होते. आणि तुमची मैत्री पण वाढेल, हा फायदा तर होईलच ना तुला, तो म्हणाला. आईला समजावावं लागेल रे, ती जा म्हणते पण ती नाराज झाली आहे. आल्यापासून पाहतोय मी, जाऊन येऊन काय होते का बघतो मग, म्हणजे आईला काहीही वाटणार नाही. हां, तसं पण चालेलच की. हां, असं सगळ्यांनी ठरवून ते आपापल्या घरी निघून गेले. तो त्यावेळी काहीच बोलला नाही. रात्री तसाच झोपी गेला. सकाळी कामावर जायच्या आधी त्याला अनन्याचा कॉल आला. ती नेहमीप्रमाणे साधंच बोलली. ती म्हणाली, काय झालंय? तुला पूर्वीसारखं तुझं बोलणं मला नाही वाटते. तो म्हणाला, काही नाही ग, तुझ्याशी जरा जपूनच बोलावं लागेल आता. नाहीतर का रे, असं का म्हणतोयस? मैत्रीत कधी काही विचार करून बोलू नये. तू पूर्वीसारखंच बोल हा माझ्याशी. म्हणून तर मी सांगितलं नाही तुला की मी श्रीमंत असल्याचं. बोलशील ना नीट? बोलतो. काय करतेस तू? मी बाहेर निघाले, एक काम आहे माझं, सांगेन तुला भेटून. धीरजच्या वाढदिवस पुढे काही दिवसांवर आला होता. ती त्याच्या वाढदिवसाच्या तयारीत 8 दिवस आधीच लागली होती. त्यासाठी ती निघाली होती खरेदीसाठी. तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. विजू व विशू त्याच्याकडे सतत अभिमानाने बघत होते. आता हा आमदाराचा जावाई होईल असं त्यांना अनन्याच्या आजवरच्या वागण्यावरून वाटत होते. विजू म्हणाला, विचारलंस का रे आईला? नाही रे अजून, विचारीन संध्याकाळी. सकाळी थोडी गडबडच झाली बघ आवरायला. संध्याकाळी तो घरी आला. नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन चहा घेत होता आणि आईसमोर त्याने विषय काढला. आई म्हणाली, मी तुला आधीच सांगितलंय तसं नाही ग आई, मी येऊन जाऊन करीन, म्हणजे तुला एकटं वाटणार नाही. चालेल का? का तू येते? नाही रे बाबा, मी काय येते,
अर्धीभर खा, खरं आपल्याच घरी राहा म्हणते ते खोटं नाही बघ. तू जा, रात्री घरी ये खरं. बरं आई येईन, असं म्हणत तो या विचारातून मुक्त झाला होता. कधी एकदा अनन्याला सांगतोय असं तिला झालं होतं. रात्री नेहमीप्रमाणे अनन्याला कॉल केला. अनन्या. हॅलो धीरू, जेवलास का? धीरज. हो झालं आत्ताच. तू जेवलीस? अनन्या. हो. धीरज, मला तुला काहीतरी सांगायचंय, पण त्याआधी तू सांग, आज कुठे गेली होतीस? अनन्या. मी सांगेन तुला नंतर कुठं गेले होते ते. तू काय सांगणार आहेस ते सांग आधी. नाही तू सांग आधी, असं म्हणत म्हणत दोघेही काहीच बोलले नाहीत. रागाने अनन्याने कॉल कट केला आणि ती कॉलच पुन्हा उचलेना. तो थकून सॉरी मेसेज करून झोपायला गेला. झोपताना मात्र त्याला वाटू लागलं, ती कोण्या दुसऱ्या मुलाला भेटायला गेली नसेल ना? सुनंदासारखं ती असं काही करणार नाही ना? मला धोका देणार तर नाही ना ती? मला तिला उद्याच भेटायला लागेल, असा मनात बोलत बोलतच तो झोपी गेला. सकाळ झाली. आज त्याच्या मनात थोडी भीती, थोडा आनंद आणि थोडा उत्साह होता. भीती रात्रीच्या विचारांची, आनंद तिच्या घरी कामाला जायच्या निर्णयाची आणि उत्साह त्याचा उद्याच वाढदिवस होता याचा. त्याला समजतच नव्हतं तो नेमका दुःखी आहे की आनंदी. तसाच द्विधा मनस्थितीत तो कामाला गेला. जेवणाच्या सुट्टीत त्याने अनन्याला कॉल केला. संध्याकाळी भेट असं सांगितलं, पण तिने भेटायला नकार दिला. कामाचं कारण सांगून ती नाही येऊ शकत असं म्हणाली. आता मात्र त्याचा विश्वास अजूनच घट्ट होत होता की तिचं दुसरीकडे काही असेल का. तो टेन्शनमध्ये होता. तसाच तो घरी विचार करतच पोहोचला. आईने खूपदा विचारलं, तुला कोणी काही म्हणले का? काय झाले तुला? पण तो काहीच नाही ग असं म्हणत होता. बाहेर पडला. गल्लीच्या कॉर्नरला राहणारी आनंदी साधारणतः त्याच्याच वयाची असावी. लहानपणापासून दोघात कसलंच पटायचं नाही, पण आता मात्र ती त्याला रस्त्यात बघून म्हणाली, धीरज, उद्या तुझा बर्थडे आहे ना? काय पार्टी आहे का नाही? तो म्हणाला, तुझा लक्षात आहे होय? अरे हो, लक्षात राहण्याचं कारण म्हणजे माझ्या बाबांचाही बर्थडे याच दिवशी असतो ना, म्हणून. हां, असं आहे होय. तुला एक विचारू का? हो विचार ना. ती मुलगी कोण आहे रे, जी तुमच्या घरी सतत येत असते स्कूटीवरून? तुझी फ्रेंड आहे का ती? हो. बर बाय, पुन्हा भेटू. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे धीरज, असं म्हणत ती घरी गेली. धीरजला मात्र खूप मोठा प्रश्न पडला. मला कधीच न बोलणारी आनंदी कशी काय बोलली असावी? शाळेत तर तिचा आणि माझा 36चा आकडा असायचा. तिच्या मनात माझ्याविषयी काही असेल का, असा विचार करतच तो कट्ट्यावर गेला. तिथे विजू आणि विशू बसले होते. न राहून त्याने विचारले, तुमच्याकडे आनंदीचा नंबर आहे का रे? का रे, काय काम काढलंस तिच्याकडे? काही नाही रे, एक जणाला पाहिजे होता. बर, आहे माझ्याकडे, असं म्हणत विशालने आनंदीचा नंबर त्याला दिला. थोडा वेळ गप्पा मारून तो घरी गेला. जेवण करून नेहमीप्रमाणे अनन्याला कॉल केला, पण ती काही कॉल उचलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. त्याला आता भीती वाटू लागली होती. तो 11:30पर्यंत तिला कॉल करत होता, पण तिने काही उचलला नाही. नंतर तो तसाच झोपी गेला. 12च्या सुमारास त्याला विशालचा कॉन्फरन्स कॉल आला, त्याला बर्थडे विश करण्यासाठी. तो मात्र अनन्याच्या बर्थडे विशची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काही कुजबुजण्याचा आवाज आला. तो रूममधून बाहेर गेला. बघतो तर काय, समोर अनन्या, विशाल आणि आई त्याच्या बर्थडेचा केक घेऊन वाढदिवसाचं गीत गात होते. त्याच्या आनंदाचा मात्र कुठेतरी बांध फुटला होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याने धावत जाऊन अनन्याला मिठी मारली. त्याला काहीच समजत नव्हतं. आता मात्र बाकीच्यांना कळलं होतं की धीरज अनन्यामध्ये एकमेकात गुंतले आहेत. ते भोवतीच्या वातावरणाची जाणीव होताच
ते दोघे बाजूला झाले. ती म्हणाली, केक कापूया का? हो हो चला, असं म्हणत सगळेच केकच्या भोवती उभे राहिले. धीरजला आत्तापर्यंतच्या आयुष्यात मिळालेली सर्वात मोठी ही भेट होती. तोही खूप खुश होता. त्या दिवशी ती तिथंच राहिली. रात्रीच्या 2च्या दरम्यान यांचा वाढदिवस साजरा झाला. ते दोघेही घरी गेले. अनन्याला त्याच्या आईने राहायला सांगितले. ती राहायलाच आली होती. रात्री मात्र तिला वाटत होतं की तिला धीरजसोबत बोलायला मिळेल, पण त्याच्या आईने तिला त्यांच्यासोबतच झोपायला नेले. तिला थोडं वाईट वाटलं. धीरजही त्याच्या रूममध्ये गेला. इकडे अनन्याला रात्रभर झोप आली नाही. आलिशान बंगलोमध्ये राहिलेली तिला कशी बरं झोप येईल त्या घरात? पण तरीही तिने सांभाळून घेतलं सगळं. ती रात्रभर जागीच होती. पहाटे 3च्या सुमारास तो तिला हळूच उठवून बाहेर आला आणि म्हणाला, झोप येत नाहीये ना? हो, तुला मिस करत होते मी. समजलं मला ते. चल बाहेर जाऊ. दोरीवर ठेवलेले जॅकेट हातात घेत दोघेही बाहेर पडले. त्याला सकाळच्या थंडीची जाणीव होती. तो म्हणाला, दामोदर चहावाले चौकात 24 तास उघडच असते. चल तिथं. जाईपर्यंत सकाळ होईल. चहा घेऊ, गप्पा मारू आणि परत येऊ. चालेल का? तिने खुश होऊन चालेल अशी मान हलवली. तो तिला जॅकेट घालत तिची काळजी करू लागला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तुला माझ्या घरी बघून मला खरंच खूप नवल वाटलं बघ. त्याचा हातातला हात तिलाही आवडत होता. त्यात काय एवढं? मैत्रीत एवढं तर चालतंच ना. हो, पण ही फक्त मैत्रीच आहे का आणखी काही? अनन्या शांत झाली. त्याने लगेच विषय बदलला. तुला झोप येत नव्हती ना घरात? तुला एसीची सवय असेल त्यामुळे. हो. तेवढ्यात ती म्हणाली, तू काहीतरी सांगणार होतस ना काल? माझं सरप्राईज तर तू पाहिलंसच ना. तू सांग बघू आता. अगं ते मी नोकरीला यायला तयार आहे. पुढच्या महिन्यापासून हेच सांगणार होतो. तो म्हणाला, काय सांगतोयस? हे तर मला रिटर्न गिफ्टच भेटलं की धीरू. चांगला निर्णय घेतलास बघ. मला वाटलं दुसरं काही. काय वाटलं तुला? तो म्हणाला, काही नाही. ती म्हणाली, तिला त्याला सगळं काही सांगायचं होतं, पण ती त्याच्या बोलण्याची वाट बघत होती. ते तसेच गप्पा मारत मारत टपरीवर पोहोचले. चहा पिऊन झाल्यावर ते दोघेही एकमेकांकडे काहीही कारण नसताना पाहतच राहिले. ते दोघेही एकमेकांच्या बोलण्याची वाट बघत होते. ते दोघेही घरी गेले. घरी आई उठून बसली होती. तिने जाब विचारताच तो म्हणाला, अगं ते आम्ही जॉगिंगला गेलो होतो ग. तिला सवय आहे ना म्हणून. आईलाही ते पटलं. ती काही बोलली नाही. मग सगळ्यांच्या अंघोळ नाश्ता झाल्यावर ती तिच्या गाडीने घरी गेली. तोही कामावर गेला. पण त्याचा मूड आज खूपच शायराना झाला होता. तो रोमॅन्टिक झाला होता. त्याला विशूने पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि विचारलं, काल काय झालं? केलं का तिने प्रपोज तुला? नाही रे. मग? पण कालसारखा इतकी सुंदर रात्रच नव्हती बघ. काय झालं काल आम्ही गेल्यावर? ते म्हणाला, आम्ही दोघंही टपरीवर गेलो होतो. तिचा हात हातात घेऊन मी चालत होतो. आणि काय रे? ते दोघेही उत्सुकतेने विचारत होते. टपरीवरच्या चहाला मी गडबडीनं प्यावं. चहा मला भाजावा आणि तू जवळ यावं. इतकी काय घाई करतोस? तिनं म्हणावं. त्याच बालिशपणातून नव्याने प्रेम फुलावं. वा वा, क्या बात है, असं म्हणत एक हशा उडाला. सगळेच त्याची चेष्टा करू लागले. अनन्या वहिनी म्हणून त्याला चिडवू लागले. तोही ते ऐकून हलकच लाजत होता. त्याला छान वाटत होतं. इकडे अनन्याचंही असंच काहीसं झालं होतं. ती घरी एकटीच स्वतःमध्ये हसत होती. तिलाही कालचा आनंद न विसरण्यासारखा वाटत होता. सुरुवात नवीन प्रेमाची, नवीन संसाराची. 1 महिन्यानंतर तो अनन्याच्या घरी कामाला गेला. अनन्याशी मैत्री वाढवण्याची एक उत्तम संधी त्याला मिळाली होती. तो कामही खूप मन लावून करत होता, कारण त्याला तिच्या वडिलांचंही मन जिंकायचं होतं.
त्याच्या कामाचा तिच्या वडिलांना खूप फायदा झाला, त्यामुळे तेही खूप खुश होते धीरजवर. रोज संध्याकाळी सर्व काम आटोपून तो अनन्याबरोबर गप्पा मारत बसायचा. 6च्या दरम्यान तो घरी जायचा. त्या दरम्यानच संध्याकाळी तिनं न राहून धीरजला प्रपोज केलं. तसा भावनिकदृष्ट्या तोही तिच्यात पूर्ण अडकला होता, त्यामुळे तोही नाही म्हणालाच नाही. इतका प्रेमात अडकलेला तो, त्याने मनातून तिच्याशी लग्नही केले होते. आता मात्र तिच्या डॅडने लग्नासाठी एक अट घातली. लग्न करायचं असेल तर तुला माझा घर जावाई व्हावंच लागेल. घर जावाई व्हावं लागेल, नाहीतर माझा नकार असेल. तो काळ त्यांच्यासाठी खूपच ताण देणारा होता. आईला समजावणे ही त्याच्यासमोर सगळ्यात मोठी परीक्षा होती. पण आई त्याच दिवशी ओळखून होती ज्या दिवशी तो नोकरी करायला जातो म्हणाला होता. म्हणून तिनेही नकार दिला नाही, कारण त्याचं प्रेम तिला दिसत होतं. शिवाय सुनंदाचं दुःख तो भोगून बसला होता. त्यावेळेचा त्याला झालेला त्रास तिने जवळून पाहिला होता. एका वर्षातच तो त्याच्या घरी आईला घेऊन राहायला गेला. ती त्याच्या घरात मनापासून रुळली होती. अनन्याचंही त्याच्याशी चांगलं पटायचं. ते एक अनुरूप जोडपं होतं, ज्याला कोणाचीही नजर सहजच लागू शकेल. तशीच त्यांना कोणाची तरी नजर लागली. 2 वर्षानंतर त्यांचा विवाह नक्की झाला. आमदाराच्या मुलीचा विवाह असल्याने तो थाटामाटातच असणार, यात काही वाद नव्हता. त्यानेही लहानपणापासूनचे 4 जिगरी, त्याच्या शेजारी मंडळी आणि नातेवाईक बोलवले. अभयलाही त्याने बोलवले होते. तोही यायला निघाला, पण काही कारणाने त्याला आधी यायला भेटलं नाही. तो लग्नाच्या दिवशीच येणार होता. हळद झाली, उद्या लग्न होतं. आज त्याचं लग्न होतं. लग्नाच्या मंडपात उभा होता धीरज. लग्नाच्या मंडपात उभा असलेला धीरज व अनन्या, त्याच्यासमोर त्याची बायको व 1 वर्षाचा मुलगा आला होता. त्याला आश्चर्य वाटले. अभयने लग्न केलं, साधं सांगितलं पण नाही. पण जेव्हा त्याने तिच्या बायकोकडे बघितलं तेव्हा तर त्याच्या मनात निर्माण झालेलं कोडं त्याला सुटता सुटेना. ती बोलण्याची वेळ नव्हती, म्हणून तो शांत राहिला. अनन्या मात्र कोणालाच ओळखत नसल्याचं दाखवत होती. ती अभयला गोव्यात भेटली होती, त्यामुळे अभयला ती ओळखत होती. अभयची बायको दुसरी कोणी नसून ती सुनंदा होती. धीरजला कित्येक प्रश्न पडले. आज त्याचं लग्न नसून त्याच्या संयमाची परीक्षा होती. सुनंदा तर पळून गेली होती, तेव्हा अभय माझ्यासोबतच होता. मग अभय आणि सुनंदाचं लग्न केव्हा झालं, असे प्रश्न त्याच्या मनात वादळ आणत होते. पण ती अभयसोबत सुनंदा तिच्या संसारात, तिच्या मुलामध्ये खुश असल्याचं त्याला जाणवलं. म्हणून त्यावेळी तो शांत राहण्याचे ठरवलं. त्यावेळी शांत राहण्याचं एकमेव कारण अनन्याचे डॅडी होते. कारण सुनंदाबद्दल जरी अनन्याला माहीत असले तरी तिच्या डॅडला माहीत नव्हतं. त्यांना कळू न देणे यासाठी त्याचा प्रयत्न होता. लग्न होऊन 4 दिवस झाले तरी अभय त्याच्या जवळ आला नाही. त्याला सगळं जाणून घ्यायचं होतं. यावेळी असं काय घडलं की त्याला सुनंदासोबत लग्न करावं लागलं? नक्की दोषी तरी कोण आहे यामध्ये? त्याला पडलेलं हे सगळ्यात मोठं कोडं होतं. आता मात्र त्याला राहावलं नाही, म्हणून त्याने विजूला विचारायचं ठरवलं. विजूला विचारताच तो म्हणाला, अभय म्हणत होता 3 वर्ष झाली असतील लग्नाला, पण ही सुनंदा तर पळून जाऊन 4 वर्ष झाली की. प्रश्न मोठा होता, कोणाला काहीच समजेना. अनन्याला त्याने सर्व काही सांगितले, पण तीही काही बोलली नाही. तो मनाशी विचार करत होता, त्या अभयचं धाडसच कसं झालं माझ्याच लग्नात माझ्याच होणाऱ्या बायकोशी लग्न करून येण्याचा? त्याला भीती कशी वाटली नसेल? मी काहीतरी जाब विचारेल याची, मला त्याला भेटावंच लागेल, असं मनात विचार करत तो असायचा. एके दिवशी न राहून तो व अनन्या अभयच्या घरी गेले. मित्राने तर माझा विश्वासघात केला नसेल का? फक्त या गोष्टीचं निरसन त्याला कायमचं करायचं होतं. त्याला अभयवर विश्वास होता,
पण सुनंदावरचा विश्वास उडून गेला होता. म्हणून मित्राकडे बघून तो शांत होता. त्याला वाटत होतं काहीतरी वाईट परिस्थिती आली असेल, तेव्हाच हा लग्नाला तयार झालाय. पण मन मात्र मानत नव्हतं. दोन्ही मनाच्या मध्ये अडकून त्याने अभयला सविस्तर विचारायचं ठरवलं आणि तो गेला अभयच्या घरी. अनन्या व धीरज दोघेही अभयच्या घरी पोहोचले. तिथं अभय, सुनंदा व सुयश म्हणजे त्यांचा 1 वर्षाचा मुलगा एवढेच घरी होते. त्याचे आई बाबा कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. घरी पोहोचताच त्यांनी धीरज व अनन्याचा चांगला पाहुणचार केला. अभय नेहमीच्या गप्पांमध्ये त्याला अडकवत होता. तासभर तरी तो पूर्वीचे किस्से उकरून काढत त्याला विषयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. कारण त्याला अजूनही पटत नव्हतं की धीरज घरी आलाय. त्याला काय सांगावं याच विचारात तो वेळ काढू पाहत होता, जेणेकरून त्याला काही तरी सुचेल. धीरजला पाहून सुनंदा काही केल्या बाहेर येईना. अभय तिला हाक मारू लागला, पण ती धीरज समोर यायला घाबरत होती. 1 तासानंतर सुनंदा मुलाला घेऊन बाहेर आली. अभयही तिला बस इथेच असं म्हणाला. ती अभयच्या शेजारी जाऊन बसली. थोड्या वेळाने न राहून धीरज म्हणाला, तुमचं लग्न कधी झालंय? काय समजेल का मला? कसं झालं तुमचं लग्न? का केलं तुम्ही लग्न? तुम्ही नक्की झालं तरी काय होतं त्यावेळी? तो सतत लग्न उच्चारून त्यांना लाजवायचा प्रयत्न करत होता. ते दोघेही काय बोलावं या विचारात होते. अभय सुनंदा काहीतरी बोलेल म्हणून म्हणाला, मी सांगतो सुनंदा, तू नको सांगू. अरे रे धीरज, झालं असं होतं की आपण गोव्याला गेलो होतो, तेव्हा ही पळून गेली होती. मग हिचा जो कोणी होता ना बॉयफ्रेंड, जो हिच्याबरोबर पळून जायला तयार होता, त्याने तिला धोका दिला. आपण गोव्याने यायच्या आदल्या दिवशी ती पळून गेली होती. दुसऱ्या दिवशी तुझं टेन्शन पाहता मी चौकशी करायला गेलो, तर मला हिची माहिती लागली. मी तिला भेटायला गेलो. ती एका मंदिराच्या पायरीवर बसली होती. तिने झालेली सर्व हकीकत मला सांगितली. आणि परत तू तिला तुझ्या आयुष्याचा हिस्सा तू नाही बनवून घेणार असं तिला वाटत होतं, कारण ती पळून गेली होती. या भीतीने ती आत्महत्या करायला चालली होती. म्हणून तेवढ्यातच सुनंदा मध्ये बोलली, पण असं काही नव्हतं. अभय गडबडीने तिला न बोलण्यासाठी मोठ्या शांत झाले. धीरजला ते समजलं होतं. तो म्हणाला, थांब ना, बोलू दे सुनंदाला. अभय म्हणाला, अरे ती काय आणखी वेगळं सांगणार आहे का? मीच सांगतो ना मग. हो ना सुनंदा, हो सांगा तुम्हीच, असं म्हणत ती शांत झाली. अभय पुढे सांगू लागला, मला तिची दया आली. माझ्याकडे त्यावेळी तिला धीर देण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. म्हणून मी लग्न करायचं ठरवलं, कारण मला आपल्या मैत्रीपेक्षा तिचा जीव महत्त्वाचा वाटला. पण तिची अट होती की तुला पुन्हा कधीच तुला दिसायचं नाही, दोघांनीही. मला तुझी खूप आठवण आली मित्रा, पण परिस्थिती आणि वचनात मी अडकलो होतो. त्यामुळे. धीरज म्हणाला, तू खरं बोलतोय का काही लपवतोय? अभय बोलला, अरे मित्रा, काही लपवत असतो तर मी तुझ्या लग्नात कशाला आलो असतो? तुला कशाला सांगितलं असतं एवढं सगळं? पण धीरजला सुनंदाच्या डोळ्यात खरेपणा आणि काहीतरी सांगायची धडपड दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरून त्याला काहीतरी शंका वाटत होती. म्हणून तो आणखी खोदून विचारू लागला. म्हणून तो म्हणाला, अभय, विजू तर मला बोलला तुझं लग्न होऊन 3च वर्ष झालेत म्हणून. तुझं बोलणं मला अजूनही पचनी पडत नाहीये बघ. अभय बोलला, धीरू, मी त्याला असं म्हणालो होतो 3-4 वर्ष झाले असतील म्हणून. असं ही लग्नाची तारीख कोणाच्या लक्षात राहते? तुझंही लग्न झालंय बघ 3-4 वर्षांनी, लक्षात राहते का ते? तुला खरंच सांगतोय की. विश्वास ठेव माझ्यावर. अभय त्याच्या उत्तरावर धीरजला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तो तरीही त्याच्या उत्तराने समाधानी झाला नव्हता, कारण सुनंदाला काहीतरी सांगायचं आहे हे त्याला जाणवत होतं. त्याने तो विषय तिथेच संपवला. मनात निर्माण झालेल्या कोड्याचा आता गुंता तयार झाला होता.
तो तसाच घरी गेला. अनन्या मात्र थोडी घाबरली होती. ती काहीच बोलली नाही. ती धीरजला जाऊ दे, सोड ना आता, असं म्हणत होती. धीरज मात्र सतत त्याच विचारात होता. त्याने तो विषय अजून तरी सोडला नव्हता. लग्नाच्या 10 दिवसानंतर अनन्या व धीरजच्या लग्नाचे रिसेप्शन करायचे ठरले. रिसेप्शनही लग्नासारखं मोठ्याने होतं. रात्री 7 नंतर पार्टी होती. ठरल्याप्रमाणे त्याने मित्रांना आमंत्रण दिले. खूप मोठी पार्टी असल्याने शहरातील सर्व नामांकित लोकांनी हजेरी लावली होती. अभयलाही त्याने बोलावायचे ठरवले. रिसेप्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. हवं ते खायला प्यायला, दारू, डान्स, पार्टी, गाणी आणि बरंच काही होतं पार्टीत. रात्रभर पार्टी चालणार होती. यावेळी मात्र अभयने धीरजच्या बोलण्यावरून आणि सुनंदा काहीतरी बोलेल या भीतीने सुनंदाला न आणण्याचे ठरवले होते. तो एकटाच पार्टीला पोहोचला. मुलगा लहान आहे, रात्रीची वेळ आहे, अशी बरीच कारणं देऊन तो रिकामा झाला. पण मनात त्याच्या एक वेगळीच भीती होती. आता सुनंदाने खरं सांगितलं तर याची त्याला भीती होती. अभय धीरजपासून नेमकं काय लपवत होता? सुनंदाला धीरजला नक्की काय सांगायचं असेल? या कथेमध्ये आणखीन पुढे ट्विस्ट येणार आहे, तेव्हा पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.